विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज माझ्याकडं स्वतःहून सोलापूरची भाजपची पदाधिकारी निर्मला ताई यादव या आल्या। त्या खरं शोधत आल्या माननीय अंधारे ताई यांना, सुषमाताई अंधारेंना त्यांना भेटायचं होतं। परंतु तेव्हा ज्या माझ्याकडे आल्यानंतर मला तो विषय त्यांनी सांगितला, म्हणून मी तात्काळ सुषमाताई अंधारे यांना फोन केला की ताई तुम्हाला एक पीडिता शोधत आलेली आहे आणि तुम्ही जर तिला भेटलात तर तिच्यावर जो होणारा काही अन्याय आहे तो तुम्ही दूर करू शकता अशी तिला खात्री आहे। त्याच्यासाठी आज खरं माझं ऑफिस हे ठिकाण झालेलं आहे आणि ती पीडिता समोर पण तुमच्या समोर आहे। अनेक राजकारणी नेते, खास करून आमच्या ज्या चित्राताई आहेत, त्यांनी आत्ताच काल सांगितलं की महाराष्ट्रात नंगानाच सुरू होऊ देणार नाही। तर आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं की आधी पक्षातील जो नंगानाच आहे तो कुठेतरी त्यांनी थांबवणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरची ही प्रेस आहे। मी अंधारे त्यांना पुढच्या प्रेसमध्ये ते बोलतील, त्यांना बोलण्याची विनंती करते। नमस्कार, सर्व माध्यम प्रतिनिधींचे स्वागत आहे। ही तातडीची पत्रकार परिषद यासाठी बोलवावी लागली की ज्या पद्धतीचा एकूण घटनाक्रम चालू आहे, म्हणजे अगदी शीर्षस्थानी असणाऱ्या महिलांना अत्यंत अवहेलना करून बोलणारी नेते मंडळींपासून ते गावखेड्यातल्या महिलांपर्यंत महिला असुरक्षेचा मुद्दा हा कायम ऐरणीवर येत राहिलेला आहे। परंतु आता गेल्या 2-3 दिवसांमध्ये माध्यमांमध्ये उर्फी जावेदचा मुद्दा घेऊनही खूप धुमाकूळ घातला जातोय आणि वाटेल त्या पद्धतीने, अर्थात त्यांनी त्यांचं काय करायचं काय नाही तो त्यांचा लुकआउट आहे, त्यात पडायचं नाही आम्हाला। परंतु माझ्या समवेत आता आहेत या निर्मला यादव आहेत। फेसबुकवर यांची एक पोस्ट माझ्या बघण्यात नक्की आली होती, परंतु त्यांचा आणि माझा संपर्क नव्हता। काल मला असा निरोप मिळाला की त्या मला शोधत पुण्यापर्यंत आलेल्या आहेत आणि त्यांना मदत हवी आहे। कसली मदत हवी आहे तर त्या सातत्याने असं सांगत आहेत की माझं म्हणणं कोणीही ऐकून घेत नाहीये ताई। या निर्मला यादव आहेत, भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते। भाजपने नंतर त्यांची हकालपट्टी हा शब्द न वापरता आम्ही त्यांना पदावरून काढून टाकले आहे वगैरे वगैरे। इतर वेळेला मात्र राजीनामा मागणे, हकालपट्टी असे शब्द वापरले जातात, शब्दछल केला जातो। श्रीकांत देशमुख यांच्या या पत्नी आहेत। श्रीकांत देशमुख यांनी यांच्यासोबत लग्न केलं आणि लग्नानंतर ते लग्न आता ते नातं नाकारलं जाते। मी आपली अजून एक ओळख करून दिली पाहिजे की निर्मला यादव या फक्त श्रीकांत देशमुख या भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षाच्या पत्नी नाही, तर या भारतीय जनता पार्टीच्या मुंबई प्रदेशच्या युवती जनरल सेक्रेटरी सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांकडे सुद्धा, म्हणजे आधी त्यांनी कौटुंबिक पातळीवर मदत मागितली, ती मदत त्यांना मिळाली नाही। त्यानंतर त्यांनी त्यांच्या परीने पक्षाचे पालक म्हणून चंद्रकांत पाटील जी असतील किंवा देवेंद्र फडणवीस जी असतील गृहमंत्री म्हणून, या सगळ्यांकडे पक्षांतर्गत गोष्ट आहे म्हणून त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यांनी मला काही फोटोग्राफ्स दाखवले, काही व्हिडिओज दाखवले जे अत्यंत वाईट आहेत, जे अमानुष पद्धतीचे आहेत। त्यांच्या शरीरावरच्या ज्या अत्यंत अमानुष आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या ज्या खाणाखुणा आहेत त्या कदाचित मला इथे बोलता येणार नाहीत। एकीकडे जर आपण म्हणतोय की कुणीतरी स्वेच्छेने कपडे घालतं किंवा उतरवतं, हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे की त्याने कसे कपडे घालावे काय नाही घालावे, यावर आधी बोलून झाले। परंतु एखादी माय माऊली सलज्जपणे स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करते, सर्वार्थाने झाकण्याचा प्रयत्न करते आणि ती फक्त आणि फक्त तिचं नातं अबाधित राहावं म्हणून धडपडते, तेव्हा तिला ज्या पद्धतीने बदनाम करून, तिला वेडं ठरवून, तिला बदफैली ठरवण्याचा प्रयत्न केला जातो हा वाईट आहे। तिला नागवण्याचा प्रयत्न केला जातो हा वाईट आहे। आणि या सगळ्या अनुषंगाने, म्हणजे काल परवा काहीतरी प्रकाश महाजन म्हणाले, महाजनांवर मी बोलावं असं मला अजिबात वाटत नाही, कारण त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय। ते इतरांकडे ज्या वेळेला बोलत राहतात त्यावेळेला त्यांनी त्यांच्या, म्हणजे 2 भावांचं भांडण का झालं, गोळ्या का लागल्या, या सगळ्यांवरती ते बोलले असते तर जास्त बरं असतं।
त्या खोलात मी जाणार नाही, परंतु एकूण सगळ्याच महिलांकडे बघण्याचा चष्मा या लोकांचा काय आहे तो आपल्या लक्षात आला पाहिजे. महत्वाचं म्हणजे निर्मला यादव यांची कैफियत सन्माननीय गृहमंत्र्यांनी सुद्धा ऐकली पाहिजे. त्यांनी जी पोलीस केस दाखल केली ज्याच्यामध्ये 376 दाखल आहे, तरीही त्यांना जो न्याय मिळत नाहीये त्या संदर्भाने त्या बोलतायत. मी निर्मलाजींनाच विनंती करेल की त्या बोलतील. आयडेंटिटी रिव्हील केलेली तुमची चालणार आहे तुम्हाला? म्हणजे आधी माझ्या स्वइच्छेनेच माझं नाव माझ्या स्वइच्छेनेच मी इथे आलेली आहे, कारण की मला आज माझ्याच पक्षामधून मला ऐकलं जात नाहीये. मी सतत त्यामुळे होणारा त्रास आहे. 4 ते 5 महिने मी शांतरित होते, पक्षाचीच इज्जत वाचवत होती, पण तिथेही मला आज कोर्टात माझे वकीलही त्रस्त झाले की आज संविधानाचा गैरवापर चाललेला आहे. त्यामुळे मला आज असं वाटायला लागलं, म्हणून मी गेले काही दिवस लाईव्ह येत आहे. आणि आज कुठे ना कुठेतरी काल मी पुण्यामध्ये आली. पुण्यामध्ये आल्यावरती ताईंची ओळख काढून सगळ्या गोष्टी सगळ्यांना म्हणजे माझे जे बरोबर काय झालं ते मी ह्यांना दोघींना सांगितलेलं आहे आणि मी लिहूनही दिलेलं आहे माझी जी तक्रार आहे. आणि ती सेम तक्रार मी माननीय महिला आयोगामध्ये आहे, माझी पोलीस FIR आहे, पुन्हा ओशिवारा पोलीस स्टेशन येथे जाऊन मी स्टेटमेंट दिलेली आहे माझी डिटेलमध्ये. आणि त्याचबरोबर गेले 24 नोव्हेंबरपासून मी माझी तक्रार लेखी पत्राद्वारे मी ईमेल करते. प्रत्येक गृह खात्यामध्ये आहे, CMच्या ऑफिसमध्ये आणि बाकी इतर जे कमिशनर खाते जे आहेत पोलिसांची त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये माझे जे CC टाकून मी कंप्लेंट्स देते. आणि माझ्याबरोबर आजपर्यंत जो झालेला छळ आहे, जो इग्नोरन्स आहे, तो मी तिथे माझं प्रस्थापित केलेला आहे. आणि श्रीकांत देशमुख यांची मी एक नातेवाईक आहे, त्यांना मी मिळवणी लागते असं त्यांनी बोलून माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 2021च्या डिसेंबर महिन्यामध्ये महिना अखेरीच्या काळापासून आम्ही दोघं एकमेकांच्या संपर्कात आलो. त्यानंतर त्यांनी जवळीक साधून माझी पत्नी गेले 3 वर्ष झालं माझे तिच्याशी संबंध नाही. आणि त्याचबरोबर माझी पत्नी माझ्याबरोबर राहत नाही घरामध्ये. ती आता MCOM करते आणि त्यामुळे ती घरात नाही आणि मुलं शिक्षणामुळे बाहेर असतात आणि त्यांना आणि त्यांच्यात आणि माझ्यात एवढं जास्त एक बाप म्हणून मला ती इज्जत देत नाहीत. मला आज माझ्या स्वतःच्याच घरात माझी स्वतःची किंमत नाही त्या लोकांना. त्यामुळे ह्या गोष्टींमुळे मी माझ्या पारिवारिक जीवनात असफल राहिलेलो आहे. आणि आज तूही तुझ्या आयुष्यात दुःखी आहेस, तर आपण दोघं एकत्रित आलो तर आपलं भविष्य बनेल अशी खोटी आमिष देऊन मला त्यांनी सुरुवातीपासून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि नातेवाईक आहे ह्या कल्पना असून आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी पुराव्यासहित असं नाही की मी एखाद्याचं घर तोडू शकते किंवा असं. मलाही प्रश्न होते त्यांच्या विरोधात की ते असं जे सांगतात ते खरं आहे की नाही. मी पण पडताळा केलेला आहे. रोज आम्ही व्हिडिओवरती जवळ दिवसभर 24 म्हणजे 2-2, 3-3 तास बोलायचो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. त्यानंतरही त्या माणसाने मला सगळं रडून इमोशनल करून मला त्यांनी आपण एकत्रित येऊ, मी तुला तो दर्जा देतो, आपण लग्न करू. त्यांच्या एका मित्राने असं गोपनीय लग्न केलेलं आणि ते सक्सेस झालं. ह्या गोष्टीने मला असं त्यांनी आमिष दाखवून त्यांच्या ह्याच्यामध्ये मला पाडलं. मी एक नातेवाईक असल्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास करत गेली. त्यांनी तशा गोष्टी त्या सुरुवातीला खऱ्यारित्या दाखवल्या. सर्व लोकांमध्ये मला घेऊन जात होते. येणारे काही पार्टीचे एक केंद्रीय मंत्री आहेत त्यांना माझ्याशी संपर्क देत होते फोनवर करून. काही जे नारायण राणेंची वाईफ आलेली तुळजापूरला दर्शन गेलं त्यांच्याबरोबर पण मला व्हिडिओमध्ये दाखवून माझी बायको आहे म्हणून असं त्यांनी ओळख करून दिलेली. मग अशा गोष्टी जर मला माणूस डेअरिंग करून दाखवतोय आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर मला जर असं प्रस्थापित करतोय तर मला विश्वास वाटू लागला. त्यामुळे मी त्यांच्या म्हणजे बरोबर लग्न करून गोपनीय आणि त्या गोपनीय लग्नामध्ये पण त्यांनी माझ्याबरोबर डाव खेळला. त्या दिवशी आम्ही पुणे येथे 22 या 23 तारखेला फेब्रुवारी 2022च्या इथे आम्ही रूम बुक केला ऑर्बिट हॉटेलमध्ये. त्यावेळेस त्यांनी मला सुरुवातीला आज तुझी शॉपिंग करूया आणि आज सगळं तुझं करूया सगळं असं म्हणून मला बाहेर घेऊन गेले. पुण्याच्या मार्केटमध्ये पेशवाई हे शोरूम आहे, तिथून मला 14,000चं शालू, इतर पंडितांनी 3 सांगितलेल्या साड्या हे सगळं घेऊन संध्याकाळी आम्ही घरी आल्यावर रूमवरती आल्यावर तो माणूस हार्ट अटॅक येण्याचं नाटक करतो आणि रडतो. आणि रडत रडत मला बोलतो की मी खूप टेन्शनमध्ये आहे, माझी एक विनंती आहे तुझ्याकडे. तर मी म्हटलं काय, तर तू मला फोटो किंवा व्हिडिओ काढू देणार नसशील ह्या अटीवरच मी तुझ्याशी लग्न करतो असं बोलून मला त्यांनी अडचणीत आणलं.
त्यावेळेस पण माझ्या त्यांच्यात वाद झाला. मी म्हटलं मग माझ्या स्वप्न पेरायचीच नव्हती अशी तुम्ही की तुम्ही या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर करायला नव्हत्या पाहिजे होत्या. ज्या तुम्हाला करू शकत नाही त्या गोष्टी माझ्याबरोबर सुरुवातीपासून तुम्ही का केल्या. तुम्ही देवीच्या दारात सोलापूरला पहिला जो इन्सिडेंट झाला माझा तो बलात्कारच होता माझा आणि ते मी प्रूफ करून देण्यासाठी मागणी करत आहे की माझ्यावरही कडक कारवाई करा, मलाही सोडू नका आणि माझी पहिली नार्को टेस्ट करा. मी हे सगळं लिखित माझ्या पत्रांद्वारे मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खात्यात मी दिलेलं आहे. त्याचबरोबर माझ्याबरोबर झालेला जो त्रास आहे पार्टीमध्ये त्याचीही कल्पना मी त्यांना दिलेली आहे. तर आज मी एक महिला म्हणून आज माझ्या पार्टीकडे मी आज मदत मागायला गेली. सुरुवातीला माझ्या नातेवाईकांना सोडून पहिलं स्थान मी माझ्या भारतीय जनता पार्टीला दिलेलं. सांगली येथे नीता केळकरांच्या घरी गेल्यावर माझा जो झालेला अनुभव आहे तो एकदम धक्कादायक ठरला माझ्यासाठी. कारण माझ्याच स्वतःच्या पतीने माझ्या विरोधात मी केस करेल या भीतीने त्याने ओशिवारा मुंबई येथे पोलीस स्टेशनला जाऊन माझ्यावरती हनी ट्रॅपची केस केली. त्याच्यात धोकादाडी, मला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि हिजईने हाताने मंगळसूत्र घातलं. मी काय मंगळसूत्र घातलं नाही. या गोष्टीचा मला संताप होता. मी त्या नीता केळकरांना चला ताई आपण मला एफआयआर करायचे, माझ्यावरीने बलात्कार केलाय आणि मला बलात्काराची केस करायची, तुम्ही माझ्याबरोबर चला. तर त्या ताईने मला गोड बोलून असंच एक दिवस टळवलं. तरी काही गोष्टी त्यांनी माझ्या ऐकल्या. मला वाटलं फेवरमध्ये आहेत माझ्या ताई आणि मी श्रीकांत देशमुख त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हता येत, त्यामुळे त्याही रागवले आणि त्यामुळे मी अमित शहापर्यंत ही मॅटर पोहोचवू शकते असं बोलून मला तिथे थोडी माझी सांत्वना दिली. परत दुसऱ्या दिवशी माझे नातेवाईक फोन करतोय, माझा सख्खा चुलत भाऊ फोन करतोय, त्यांच्याशी बोललेले आहेत. मग आम्ही मागणी करतो की आमच्या ऍटलीस्ट चंद्रकांतदादा पाटलांशी तरी बोलणं करून द्या, कारण की तो त्या व्यक्ती चंद्रकांतदादा पाटील आणि सोलापूरचे जे खासदार माड्याचे रणजित निंबाळकर यांच्याबरोबर सतत जास्त त्यांचे संपर्क असायचे, त्यामुळे मी त्यांची मागणी केलेली आहे. त्यावेळेस पण मला इग्नोरन्स केला. तिथे नीता केळकर बोलते तू माधुरी दीक्षित लागून अशी काही विविध रित्या बोलून मला टोमणे मारून मला तिथे बोलणं झालं नाही, कारण की मी स्वतः तिथे मागणीची अपेक्षा करते, मला मदत भेटेल म्हणून मी त्यांचं सगळं ऐकून घेतलं. तरीही मला थोडी शंका आली. माझ्या घरातली लोक मला सतत फोन करत होते आणि माझ्या थोड्या वेळाने काही माझ्या भावकीतल्या लोकांनी फोन करून मला सांगितलं की तुझ्या विरोधात तिथं कट रचायचं चाललेलं आहे, तू तिथून लवकर निघ, आम्ही गाडी पाठवतो. तेव्हा हे झाल्यावर मग मी निघण्याचा प्रयत्न केला. तिथे नीता केळकरांनी मला त्यांच्या पेट्रोल पंप आहे त्या ऑफिसवरती घेऊन गेलेले. तिथे मला कळालं की हे काहीतरी गडबड करतात, कारण मला तिथून निघू देत नव्हते ती लोक आणि अडचण आणत होते आणि मी घाबरत होते की मला तिथून अचानक सांगलीच्या पोलीस स्टेशनमधून तरी माझी अटक करतील ह्या भीतीने मी खोटं बोलून तिथून निघून आले. आणि तिथे त्याच्या अगोदर जेव्हा आमचं बोलणं चालू होतं सांगलीला त्या टायमाला रणजित निंबाळकर फोन करत होते, चंद्रकांत दादा फोन करत होते, मुकुंद कुलकर्णी जे भारतीय जनता पार्टीचे कमिटी मेंबर आहेत ते फोन करत होते आणि त्यांनी या लोकांनी सांगितलेलं की ही मुलगी खराब आहे, हिची पण पहिले पास्ट होता असं तसं सांगून मग मला नीता केळकर ब्लेम करायला लागल्या, बोलायला लागले तुझीही पहिली लफडी होते, तू कुठं ये. मी म्हटलं असं थोडी असं ताई, असं बोलून तुम्ही एखाद्या मुलीचं हे करू शकत नाही, इज्जत लुटू शकत नाही आणि हा अधिकार तुम्हाला दिले नाही माझ्या पर्सनल लाईफवर काय बोलायचा. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी श्रीकांत देशमुखला पहिल्या ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. त्यांना ते मला तू जशी आहे तशी पसंत नाही. ह्या सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहेत आणि त्यामुळं या संतापाने मी सतत चिंतेत असायची, धक्कादायक. मी कधी शिव्या देणारी मुलगी नाही. मला माझ्या पार्टीमध्ये माझं वर्तवणूक 2 ते 3 वर्ष मी पोस्टवर होते, त्यावेळेस माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझा स्वभाव पाहिलेला आहे. मी कधी कुणाला अर्वाच्य भाषेने कधी कुणाशी बोलली नाही, माझा शांत स्वभाव आहे. पण ह्या झालेल्या घटनामुळे माझ्या डोक्यावर माझ्या मनावर परिणाम असा झालेला आहे की मला आज माझीच पार्टी, आज उर्फीसारख्या मुलीवर आज तुम्ही कोपर चढवता की कपडे, तिची ती फॅशन स्टेटमेंट देते, ती तिच्या पद्धतीने तिच्या आयुष्यात आहे आणि तिला तिचा काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या तिच्यावरती हे करून तुम्ही आणि मी आतापर्यंत तुम्हाला एक आज स्वतःची पार्टीची कार्यकर्ता आहे, कुटुंबासारखं मी मानते, सदस्य असं मी स्वतःला समजते, तरीही तिथं माझं ऐकणं कोणी करत नाहीये. मी एवढं जीवापाड येऊन आता मी लाईव्ह यायला चालू केलं, माझं बोलणं चालू केलं आणि माझं शिव्या अर्वाच्य भाषेत चंद्रकांत दादा पाटलांना मला एवढंच बोलायचंय, मी पण आज तुमच्या मुलीसारखी आहे. मला बोलायचं एवढंच अर्थ होता की माझी आज तुम्ही आज तरी कुठंतरी माझा आवाज ऐका. माझ्याबरोबर जो झालेला अन्याय हा न्यायप्रविष्ट आहे आणि मला असं वाटतं की माझ्या ह्या गोष्टींवरती सगळ्यांनी ऐकावे आणि त्याच्यावर ऍटलिस्ट पहिली तपास करावा. त्यामुळे मला असं माझी मागणी की माझ्यावरती खरा अन्याय झाला आणि ह्याच्यावरती तपास होऊन आज कोर्टामध्ये त्याला एंट्रीवर एंट्री सगळे जास्त भेटत आहे आणि आमच्या वकिलांनाही तो त्रास होत आहे. ते वकिलांनी पण ते जाहीर केलेलं आहे. त्यामुळे हा जो
प्रवास जो आहे, म्हणून मला असं वाटलं की आज माझा पक्ष ऐकत नसेल तर मला आज ताईंना मी भेट घातली. सुषमा ताईंनी माझी पोस्ट शेअर केलेली, त्यामुळे मला थोडं कुठेतरी उमेद वाटली, म्हणून मी ताईंशी संपर्क केला, माननीय रुपालीताईंशी पण संपर्क केला. त्यामुळे मी आज इथे तुमच्या समोर आहे आणि मला माझं दुःख मांडते. आणि मला अजूनही कुठेतरी पार्टीला म्हणजे माझी पार्टीवर विश्वास आहे की त्यांनी माझ्यावरती दखल घेतली पाहिजे अजूनही, कारण की सरकार आज माझ्या पार्टीचं आहे आणि मी एक तुमच्याच पक्षाची एक मुलगी आहे असं समजून तरी माझ्यावरती आज तुम्ही न्यायप्रविष्ट पद्धतीने तपास करून मला आज न्याय दिला पाहिजे. मुळात लक्षात घेतलं पाहिजे की भाजपकडनं सातत्याने लव जिहादवर पण बोललं जातं की महिलांचं शोषण झालं नाही पाहिजे, महिलांवर अन्याय होता कामा नये. कुठला लव जिहाद असू दे नाही तर कुठल्या जाती धर्माचे पुरुष जे अशा पद्धतीने महिलांवर अन्याय करतात त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचे. आज ही प्रेस घेण्याचं कारण की भाजपचाच पदाधिकारी आहे, जो भाजपच्याच पदाधिकारी महिलेवर अशा पद्धतीने अत्याचार करतो. तुम्ही तुमच्या पक्षातल्या महिलेला न्याय देऊ शकत नाही तर तुम्ही महाराष्ट्रातील समाजातील महिलांना सुरक्षित कसे करू शकतात? एकीकडे उर्फीचे जे काही वादन केलं जातंय की तिच्या कपड्यांवरनं, तो आम्हालाही तिचे कपडे आवडत नाही, परंतु तिला त्या उर्फीचे कपडे जास्त केल्याने कुठल्या महिलांचा विकास होणार आहे हा पहिला चित्रताईंनी आम्हाला खरं त्याचं उत्तर दिलं पाहिजे. हिला म्हणजे ज्या निर्मला ताई आहेत त्यांना त्यांचा पत्नीचा दर्जा हवा आहे. त्यांच्या त्या भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखशी अफेअर होताना किंवा सूत जुळताना त्यांच्या आधीच्या लाईफमध्ये जे काही त्यांचं ब्रेकअप झालं होतं किंवा काही गोष्टी घडल्या होत्या ते त्यांनी पूर्णपणे त्याला सांगितल्या होत्या. जर पक्षाचेच पदाधिकारी लोकप्रतिनिधी महिलांचं अशा पद्धतीने जर शोषण करणार असतील तर मग न्याय मागायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण का राहुल शेवाळच्या प्रकरणात खासदारांनी स्वतः अत्याचार केले आणि या इथे तर भाजपचीच पदाधिकारी आहे की जी न्याय मागतीये. ती चंद्रकांत दादांकडे न्याय मागतीये, ती देवेंद्र फडणवीसांकडे न्याय मागते. तिने अनेक नेत्यांची नावं सांगितली. त्यावेळेला या महिलेला न्याय द्यायचं सोडून तिला हनी ट्रॅपमध्ये कसं अडकवता येईल तो खोटा गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे. तसेच तिला ज्यांनी आता त्या केळकरांचं नाव घेतलं तिथे 15 लाख रुपये देऊन तिला त्याच्यामध्ये अडकवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. तिला कोणतेही पैसे नकोयत का काही नाही, तिला श्रीकांत देशमुखनी जो काही पत्नीचा दर्जा आहे तो तिला दिला पाहिजे असं ती तिची न्यायाची अपेक्षा आहे. आणि भाजपने आता ही प्रेस बघितल्यानंतर मला वाटतं तुम्ही सत्ताधारी आहात, पहिल्यांदा स्वतःच्या पक्षाकडनं महिला सुरक्षित कराव्या आणि मग समाजातील महिलांच्या सुरक्षतेबाबतीत सक्षमतेबाबतीत तुम्ही बोलावं असं आमचं जाहीर त्यांना आव्हान आहे. कारण का एकीकडे तुम्ही फार मोठ्या आण्याबाका मानता आणि एकीकडे अशा जर आमच्या माता भगिनींवर अत्याचार करून निवांत बसणार असेल तर हे कायद्याला धरून नाहीये. त्याच्यासाठी ही आज प्रेस तिच्या समोर, कारण का ती मुलगी स्वतःहून पुण्याला अंधारेताईंना शोधत आलेली आहे. अंधारेताईंना तिला शोधायची गरज लागली नाही हेही आवर्जून सांगायचंय. कारण का राजकारणामध्ये एकमेकांना चिटपट देत असताना भाजपकडनं सातत्याने वैयक्तिक आरोप होतात, खोटे आरोप होतात, परंतु त्यामुळे अशा आमच्या माता भगिनींची सुरक्षता ही ऐरणीवर आलेली आहे. त्यामुळे सत्ताधारी म्हणून भाजप हे कुचकामी ठरलेलं आहे, तेवढंच ते महत्वाचं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जसं यांनी उल्लेख केला की इंटरिम बेल घेतलेली आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती इंटरिम बेल नाही झालं, इंटरिम झाले म्हणाले, इंटरिम बेलवर म्हणजे तारीख कोर्टात चालू आहे. मुद्दा असा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हे सगळं प्रकरण बाहेर येऊन उघड होऊनही काही काळ उलटून गेलेला आहे. आता नेमकं हे प्रकरण समोर आणण्याचं कारण काय? नाही, आता हे प्रकरण समोर आणण्याचं काही कारण नाही. खरं तर निर्मला यादव याच्या आधीही सोशल मीडियावर अनेक वेळा लाईव्ह आल्यात आणि अनेक वेळा त्यांनी म्हणणं मांडलंय. कालपासून त्या जेव्हा माझ्या संपर्क करत होत्या तेव्हा मीही त्यांना हाच प्रश्न विचारला की आत्ता का, तर त्या सातत्याने सांगतायत की मी कंठशोष करून ओरडून सांगते पण माझं म्हणणं काही समजून घेतलं जात नाहीये. उलट प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, न्यायाच्या त्या प्रतीक्षेत असताना आत्ता त्यांना ज्या पद्धतीने टॉर्चर केलं जाते भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडूनही आणि श्रीकांत देशमुख यांच्या नातेवाईकांकडूनही, त्यांचे काही भाऊ आहेत,
काहीतरी शशिकांत त्यांचे देशमुख मोठे वगैरे भाऊ नावं. आहेत. हा, या सगळ्या लोकांकडून जे टॉर्चर केलं जाते त्यामध्ये त्या बाईची सिक्युरिटी फार महत्वाची आहे. आज जर त्या बाईच्या जीवाला जर काही झालं तर याला जबाबदार कोण असेल? आपण प्रकरण वाट बघणार आहोत का एखादी घटना घडण्याची? मुद्दा हा आहे की मी मगाशीही म्हटलं की कुणीतरी स्वेच्छेने कपडे घालतं किंवा उतरवतो. हा मुद्दा तुमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे की एखादी माऊली कंठशोष करून मदत मागते हा मुद्दा महत्वाचा आहे? मग भारतीय जनता पार्टीचा हा सिलेक्टिव्हनेस आहे का की ठरवून काही प्रकरणांकडे ठरवून कानाडोळा करायचा, पण काही प्रकरणं जर राजकीय शिड्या म्हणून वापरता येत असतील तर ती वापरायची? पूजा चव्हाणचं प्रकरण अशाच पद्धतीने राजकीय शिडी म्हणून वापरलं गेलं, पण याच्यात पूजा चव्हाणांना न्याय किती मिळाला? 1 मिनिटासाठी आपण असं गृहीत धरू की संजय राठोड हे निर्दोष आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना मंत्री घेतलेला आहे. जर संजय राठोड निर्दोष आहे याचा अर्थ पूजा चव्हाणला तुम्ही बदनाम केलंय. मग भटक्या विमुक्तातल्या एका माय माऊलीच्या आबरूची लक्तरं तुम्ही टांगली आणि तुमची राजकीय शिडी, तुमचं राजकीय करिअर तुम्ही मजबूत करायचा प्रयत्न केला. त्याचा जाब कोण विचारणार? तीच गोष्ट राहुल शेवाळेच्या बाबत होते, रिंकी बक्सलच्या बाबत होते, राशी मल्होत्राच्या अनेक नावं आहेत, यात खूप नावं आहेत. पण या सगळ्यांमध्ये गोषवारा काय आहे तर एकीकडे जर भारतीय जनता पार्टी हे वर्ष महिला सन्मानाचे वर्ष म्हणत असेल, आरएसएसच्या मुख्यालयामध्ये ध्वजारोहणासाठी एका मायमाऊलीच्या हाताने ध्वजारोहण केले जात असेल तर खरंच महिलांचा सन्मान केला जातो का? मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आता निर्मला यादवच्या साठीचा काय न्याय असेल की आमच्या पक्षातनं आम्ही त्यांना काढून टाकलं एवढं म्हटलं की संपलं का? या माऊलीच्या सुरक्षेचं काय? उद्या तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याचं काय? यासाठी म्हणून हा मुद्दा आज काढलेला आहे. अदरवाईज कदाचित त्याही लढत राहिल्या असत्या आणि हा मुद्दा आज निघाला नसता. ताई, राहुल शेवाळे, संजय राठोड यांचा मुद्दा असू द्या किंवा इतर आणखी 2 मुद्दे आहेत ज्यामध्ये कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी पत्रकार परिषदा होत आहेत, न्याय मिळत नाहीये, प्रकरणं न्यायप्रविष्ट राहत आहेत. पुढं काय करायचं ठरवलंय? राज्य महिला आयोग आहे आपल्याकडे किंवा केंद्रीय महिला आयोग आहे, पुढे या प्रकरणी कुणीच जात नाहीये, पुढे काय करणार? एक्झॅक्टली मी तेच सांगते की अशी प्रकरणं काढून फक्त राजकीय शिड्या म्हणून वापरायची का? फक्त त्यांच्या आबरूची, एखाद्या मायमाऊलीच्या आबरूची लक्तरं वेशीवर टांगायची, स्वतःची प्रसिद्धी मिळवायची, मग त्याच्यासाठी हत्यार म्हणून वाटेल त्याला हाताळायचं. मग अगदी कमबॅक करण्यासाठी कधी कधी चर्चेत राहण्यासाठी उर्फी जावेदला सुद्धा तिचं नाव घेण्याचाही प्रयत्न करायचा. हे असे केविलवाने प्रयत्न करून या मायमाऊल्यांना न्याय मिळतील का? एकेकाळी तुम्ही विरोधी बाकावर असताना चपलाने मारण्याची भाषा करणारे लोक आता कसे काय गप्प बसू शकता? मी असं मगाशी बोलताना म्हटलं, कदाचित आपण त्याला अंडरलाईन केलं नसेल. मी पुन्हा एकदा सांगते की निर्मला यादव यांनी जे फोटोज आणि व्हिडिओज दाखवले की ज्यामध्ये त्यांच्या शरीरावर इतक्या वाईट पद्धतीने खुणा आहेत, व्रण आहेत, त्या घाणेरड्या पद्धतीने त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झालेत, ज्या मेंटल टॉर्चरमधून ती बाई जात आहे, या सगळ्यांच्या संबंधाने काहीच सरकार म्हणून आपली भूमिका नसेल का? आम्ही देवेंद्रजींना गृहमंत्री म्हणून, ते भाजपचे गृहमंत्री नाहीत, ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, तेव्हा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडून आम्ही सगळ्यांनाच सारख्या वागण्याची अपेक्षा करू ना. अगदी साधं गणित आहे. समजा माझा पुढे 5 दिवसाचा 9 ते 16 5 दिवसाचा मराठवाड्यात दौरा होता. आता मराठवाड्यात दौरा, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे इलेक्शन चालू आहे. आचारसंहितेच्या सबबीखाली 5ही जिल्ह्यांमध्ये माझ्या सभांची परवानगी नाकारली गेली. बट ऍट द सेम टाइम कालपासून भाजपच्या महिला पदाधिकारी काल धाराशिवमध्ये आणि आज लातूरमध्ये मेळावा घेत आहेत. मग कलेक्टर असतील, एसपी असतील, त्यांना परवानगी कसे काय देतात बरं? गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी कुचकामी ठरतात, गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी कायम पक्षपातीपणा करतात. माध्यमांच्या समोर गृहमंत्री असणाऱ्या भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा हा जो पक्षपाती दृष्टिकोन आहे, हा पक्षपाती दृष्टिकोन समोर आणणे, निर्मला यादव सारख्या महिलेला न्याय मिळवून देणे, त्यांच्या सुरक्षेचं काय, यावरती सरकारने काय ती तात्काळ उपाययोजना करणे, यासाठी म्हणून आज महिला आयोग महाविकास आघाडीने नेमलेल्या रुपाली चाकणकरच महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांच्याकडनंही त्यांनी तक्रार केली असं म्हणतात. त्यांच्याकडनंही न्यायाची अपेक्षा नाहीये तुम्हाला? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. महिला आयोगाकडे त्यांनी तक्रार नोंदवली आणि महिला आयोग नोटीस सुद्धा दाखवतं. पण
की महिला आयोगाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा असतो आणि त्या जर म्हणत असतील की अशा 56 नोटिसा आम्ही बघितल्या आहेत, एका अर्थाने तुम्ही दिवाणी न्यायालयाचा अवमान करत आहात. हा, तुम्ही दिवाणी न्यायालयाचा अवमान करता. सरकार तुमचं आहे आणि त्याच सरकार पक्षातल्या महत्वाच्या पदावरची बाई महिला आयोगाला अशा पद्धतीने जर कचऱ्याची टोपली दाखवत असेल तर अजून महिला आयोगाची ताकद कमी झाली म्हणण्यापेक्षा महिला आयोगावर असणारी व्यक्ती जर त्यांची नसेल तर त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं किंवा ते त्यांना कसं वागवायचं हे ते ठरवून घेतात. कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये किमान सरकार पक्ष म्हणून आणि निपक्षपाती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून तरी असं बेताल वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या त्या सोकॉल पदाधिकारी बाईला खरं तर सुनवायला हवं होतं की तुम्ही अशा 56 नोटिसा वगैरे शब्द कसे काय वापरता. पण काही बोललं गेलं नाही त्यावरही. महिला आयोगाकडे त्यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांच्या तक्रारीची दखल पोलिसांकडे अहवाल मागण्यात आलेला आहे. परंतु पोलीस यंत्रणा ही भाजपच्या यंत्रणेखाली काहीही काम करत नाही. महिला आयोग त्याचं काम चोख करते, परंतु महिला आयोगावर त्यांची प्रतिस्पर्धक रुपाली चाकणकर बसली म्हणून जो काही वाद भाजपने सुरू केलेला आहे ना तो निंदनीय आहे. तुम्ही रुपाली चाकणकरांचा सन्मान नका करू, परंतु तुम्ही महिला आयोगाचा सन्मान केलाच पाहिजे. आणि महिला आयोग सक्षमतेने काम करते आणि सगळ्यात महत्वाचं ती निर्मला स्वतः ताई तुम्हाला सांगेल की तिने ती तक्रार केली, तिची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली आणि पोलिसांना कारवाईचे आदेश दिले, अभिप्राय मागवला. परंतु सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप हे पोलीस यंत्रणेला काम करून देत नाही, महिलांची एफआयआर सुद्धा होऊन देत नाही आणि महिलांचं शोषण आणि अत्याचार करण्याचं प्रमाण भाजपच्याच लोकांचं मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही जो पहिला व्हिडिओ जेव्हा पोस्ट केला होता सोशल मीडियावर त्यानंतर आता बरेच महिने त्यामध्ये गेलेले, या मधल्या काळामध्ये काय काय घडलं? भाजपकडनं तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न झाला का किंवा काय या सगळ्या काळात घडलं? जेव्हा व्हिडिओमध्ये तुम्ही थेट चंद्रकांत पाटलांचंही नाव घेतलं होतं, इतर अनेक महत्वाच्या नेत्यांची नावं घेतलेली आहेत. काय रिस्पॉन्स त्या व्हिडिओ नंतर तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या? त्यालाच धरून एक प्रश्न, आताही तुम्ही चंद्रकांत पाटलांचं निंबाळकरांचं नाव घेते, काय तो फोन कॉल होता, तुम्हाला फोन आले होते असं तुम्ही म्हणता? नाही, मला नाही, ते नीता केळकरांना फोन करत होते. तर नीता केळकर स्वतः बोलतात की मला आज दादांनी फोन करून आजच्याच कसंही करून विषय मिटव हे बोललेलं आहे आणि मी त्याच्यावर आता कामाला लागलेली. पण तुम्ही आज समोरची महिला आहे, ती एक पीडित आहे आणि तिच्याबरोबर झालेला अन्याय ती स्वतःहून सांगते आणि त्याच्यावर तपास करा आणि स्वतः बोलते की तुम्ही सांगलीला तरी चला, माझा सांगली जिल्हा असल्यामुळे माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये केस घेऊ शकतात पोलीस, तिथे तर चला. तर तिथे पण मला असं गोड बोलून विषय टळवले. आता साधारण तुम्ही 2 आठवड्यापूर्वीच व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओ नंतर काय तुम्हाला प्रतिक्रिया आलेल्या आहेत? मला कुणाची काही प्रतिक्रिया नाही आली. मी महिला आयोगामध्ये सतत जाते. आता या 2-3 हप्त्यामध्ये मी 2 वेळा जाऊन आली महिला आयोगात आणि उद्या 11 तारखेला माझी हेअरिंग आहे महिला आयोगामध्ये. आणि मी आता रुपालीताईनं सांगितले, ताई मला आता कडक कारवाई करून मला धमक्यांचे वगैरे काही फोन? हो, मला काही लोक म्हणजे की असा प्रयत्न केलेला आहे, फेक पिझ्झावाला पाठवून माझा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. तो पिझ्झा सकाळी 8-9 वाजता मुंबईसारख्या शहरात सकाळी येतो, माझ्या सोसायटीमध्ये कॅमेरे आहेत आणि तो सकाळी 8 ते 9च्या आसपास येऊन मला पिझ्झा खा आणि जबरदस्ती बोलतो. बाजूला पण माझी महिला होती, खाली वॉचमॅन होता, त्यालाही मी फोन केला, तो जेव्हा खाली पळत गेला. त्यानंतर काही कार्यकर्ते आहेत अंधभक्त, ते मला फोन करून टोटली इनडायरेक्टली धमकी दिल्यासारखं बोलतात माझ्यावर. तुम्ही आता काय म्हणजे तुम्ही सांगाल ते त्यांची नावं आता लक्षात आहे, पण मी त्यांची स्क्रीनशॉट काढून ठेवले, त्यांची नंबर आहेत, नाव आहेत. आणि श्रीकांत देशमुखचा जो मोठा भाऊ आहे, हे जे पूर्ण प्लॅनिंग केलेलं खोट्या हनी ट्रॅप हा सगळं त्याने केलेलं आहे. कारण की माझ्या पाहुण्यांनी पण स्वतः फोन करून सांगितलेलं आहे की हे ट्रॅप सगळं त्याने केलेलं आहे. आणि श्रीकांत देशमुखवर पण आज त्यांनी दबाव आणलेला आहे. आज मला त्यांनी आपणवू नये म्हणून त्यांनी प्रयत्न केला. आणि देवेंद्र फडणवीस मला परवा दिवशीच एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा तो फोटो पाठवतो लिंकमध्ये, मीडियामध्ये ते अशा न्यूज बनवत चाललेले आहेत की ते देवेंद्र फडणवीस त्यांना सपोर्ट करतायत, देवेंद्र फडणवीस बरोबर त्यांचा फोटो दाखवतात आणि आम्हाला सपोर्ट चाललेला आहे, असं ते मला म्हणजे भडकवण्याचा उकसवण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्फत चाललेला आहे. आणि त्याचबरोबर शशिकांत देशमुख यांनी माझ्या सरकारी वकिलांना जाऊन मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे इथपर्यंत यांची मजाल चाललेली आहे. मग आज शासन कुठे काय काम करतं हे मला माहित नाही. मग मला असं वाटतं की ह्या जीवाला ठेवू का नको, मला असं वाटायला लागलेलं आहे. तुम्ही भाजपच्याच आहात असं म्हणता, तर तुमच्याच पक्षाच्या चित्रावाद ज्या आहेत, ज्या महाराष्ट्रातल्या ज्या काही
ज्यांच्यावर अन्याय झाला त्या तरुणींना महिलांना न्याय देण्यासाठी धडपड करतात असं त्या सातत्याने सांगतात. तुम्ही त्यांच्या कानावर घातलं का नाही? मी जेव्हा नीता केळकरांच्या घरी जायच्या अगोदर दिव्या डोले ज्या आहेत महाराष्ट्र सचिव होत्या त्यांना पहिला संपर्क केला. त्यांनी मला चित्रा वाघांचा नंबर दिला, त्यांच्याशी संपर्क कर बोलले. मी त्यांच्याशी पण संपर्क केला, पण मी नीता केळकरांच्या घरी गेल्यामुळे मी तिथला इन्सिडेंट जो झाला की मलाच खोट्या हँडी ट्रॅपमध्ये ही भाजपाची लोक सामील होऊन मला प्रयत्न करतात फसवायचा, कारण की त्यांची गूढ रहस्य जे आहे ते माझ्याकडे आहेत. त्यामुळे त्या भीतीने मला त्या खोट्या डाव त्यांना एक साजूक संधी भेटली, त्या संधीचा त्याने यूज करून मला प्रयत्न केला. पण नशिबाने मी तिथून निघाली, माझ्या नातेवाईकांच्या गाडीत बसून मी इकडे सोलापूर यांना सांगितली होती का? चित्रा वाघ ताईंना मी हकीकत सांगितलेली माझ्यावर असं झालेलं, पण त्या मला मुंबईला बोलवणार होत्या नरिमन पॉईंटला. मग नरिमन पॉईंटला ते नीता केळकरांच्या घरी गेल्यामुळे मी त्यांच्या पुढे संपर्क, आणि तो जसा इन्सिडेंट तिथला झाल्यामुळे माझा विश्वास तुटला. मला भविष्यात परत अजूनही फसवू शकतील म्हणून मी पार्टीच्या कार्यालयात पण गेली नाही. पण 24 नोव्हेंबर पासून, कारण की 3 ते 4 महिने तरी मी शांत बसली जेव्हा कोर्टात गेला. आता तरी मला न्याय भेटेल, ऍटलिस्ट माझी तपास पोलिसांचा जसं चाललेला ते बघून मला थोडा विश्वास वाटायला लागलेला की आता तपास चाललाय तर तो एकदमच पटकन होणार नाही. त्यामुळे मी थांबत गेली, विचार करत गेली. पण जसा वकिलांचे माझे रिस्पॉन्स यायला लागले, सर माझे जे वकील आहेत, की ज्या प्रकारे सुनावण्या होतात, ज्या प्रकारे ते टाइम चाललेले, ते बघून ते स्वतः त्रस्त झालेले. त्यांनी स्वतः सांगितलं की मॅडम यांना इनडायरेक्टली नाही डायरेक्टली भारतीय जनता पार्टी सपोर्ट करते. चित्राताईंना काही मेसेज द्यायचा का तुम्हाला? हो, मला मेसेज द्यायचा आहे. ताई, मला एवढंच बोलायचंय. आज उर्फीवरती बोललं जातं. ती एक अभिनेत्री आहे आणि ती एक इन्फ्लुएन्सर आहे. ऍक्च्युली ती इन्फ्लुएन्सर या माध्यमातून ती तिची स्वतःची फॅशन स्टेटमेंट देत असते, आणि या माध्यमातून त्या मुलीला जर असं आरोप करतायत की ती अश्लीलता फैलावते, काही फैलावते. पण त्याच्यापेक्षाही माझा हा प्रॉब्लेम जो मी जिवंत आहे, मी आज मेली पण नाही. मग माझ्यावर काय विचार करणार आहे तुम्ही? माझ्यासाठी काय बोलणार आहे? मला वाटतं की आज तरी माझ्यासाठी तुम्ही बोलावं, कारण की समोर येऊन माझा जो तपास आहे तो ऍटलिस्ट करावा. ऍटलिस्ट खरं काय खोटं काय तेवढं तरी काढलं पाहिजे. मी 376 मागणी केली. 376च्या प्रकरणांमध्ये अनेक जजमेंट्स आहेत. जेव्हा कन्सेप्च्युअल रिलेशनशिप असते त्याच्या केसमध्ये नेमकं तुमचं म्हणणं काय झालेलं आहे? कारण की माझा जो पहिला इन्सिडेंट झाली, हो म्हणूनच विचारलं. पहिला जो इन्सिडेंट आहे तो 376 म्हणजे बलात्कारच होता. त्याला लपवण्यासाठी त्याने माझ्याबरोबर लग्न केलेलं आहे, आणि त्यावरून त्या माणसाने स्वतः माझ्यावर पहिली एफआयआर केली, आणि त्याच्यात म्हणतो की मी लग्न केलं नाही. मग काय आहे हे नेमकं? ताई, सुषमाताई, तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणात तुम्ही म्हणता की आम्हाला टार्गेट केलं जातं. प्रकाश महाजन तुम्हाला वारंवार सुनावतायत. आता त्यांनी रश्मीताईंना वार केलाय की मुख्यमंत्री व्हायचं नाही, पोराला मंत्री करायचं होतं. या बाई म्हणजे शब्द ते तसे मी बोलणार नाही, पण सुषमा अंधारेंमुळे पक्ष अंधाराकडे गेला किंवा निरनिराळ्या उपमा त्यांनी तुम्हाला दिल्यात. काय कसं बघाल? कारण महाजनांवर बोलावं इतके काही प्रकाश महाजन माझ्यासाठी अजिबात महत्वाचे नाहीये. राहिला प्रश्न की पक्ष काय झाला काय नाही. आपला पक्ष 13 वरून 1 वर आलाय, तो 1 वरून 13 वर पुन्हा नेता येतोय का, याच्यावर महाजनांनी अभ्यास करावा. राहिला प्रश्न की किती तुम्ही म्हणजे असे गुडघ्याला पॅड लावून जे पॅव्हेलियनमध्ये बसलेले आहेत आणि ज्यांना वाटते की आपल्याला आता मैदानात खेळायला बोलावलं पाहिजे, तर महाजन असतील किंवा त्यांच्यासारखे तत्सम लोक, यांना मी अजिबात खेळायला बोलावणार नाही. मैदानात अशा लोकांनी खेळायला येऊ नये. आणि राहिला प्रश्न ते टिप्पण्या करणं त्यांच्या माझ्यावर असेल, आदरणीय रश्मी वहिनींवर असेल, अशा टिप्पण्या करून हे लोक यांची वैचारिक कुवत पातळी काय आहे ती पातळी दाखवतात. मला त्यांच्यावर बोलून त्यांच्या पातळीला अजिबात जायची इच्छा नाही. काय उर्फी जहाजचं जे प्रकरण झालं, उर्फी जहाज सतत ट्विट करते, इकडून चित्रा वाघ सतत बोलतात, का हे प्रकरण पुन्हा उघडून काढलं असावं, का महाराष्ट्रात हे पुन्हा 3 दिवस? कदाचित असं असेल की ज्या पक्षाची सत्ताधारी महिला असते, त्यातली ती प्रदेश अध्यक्ष पदावर असते, तर महिला आयोग जनरली त्या बाईकडे जातो, त्या महिला पदाधिकाऱ्यांकडे जातो. आता जर भाजप सत्तेत आहे आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून चित्रा वाघ आहेत, तर कदाचित रुपाली चाकणकरांना येनकेन प्रकारे खाली खेचून त्या महिला प्रदेशाध्यक्ष महिला आयोगावर त्यांना बसायची असेल. कारण आमदारकीची तर शक्यता सगळी मावळलेली आहे. भाजपामध्ये 1 व्यक्ती 1 पद हा सगळा नियम आहे. त्यामुळे आता त्यांना भाजपचं महिला मोर्चाचं पद मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी आणि मिनिस्ट्रीची सगळी शक्यता मावळलेली आहे. त्यामुळे चाकणकरांना खाली खेचून त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसायचं असेल. मात्र असे करताना उर्फी जावेदच्या खांद्यावर त्यांना बंदूक ठेवायची असेल, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, अशा प्रकारे हा कार्यक्रम चाललेला आहे, बाकी काही नाही. ज्याच्यामध्ये सुनावणी अजून होऊ द्या तरी.
पहिल्यावरती कारण नाही, आम्ही हे बघा जे काही न्यायालयात होईल त्या न्यायालयातल्या त्या सगळ्या प्रक्रियेवरती आमचा विश्वास आहे. मुळात 7 ऐवजी 9चं बेंच असावं असं माझ्यासारख्याला वाटेल एक भाग. दुसरं असं की किती नैतिक किती अनैतिक, त्यांनी आम्हाला किती पिडलं, किती कट कारस्थान केलं, किती आम्ही त्या चिन्हासोबत भावनिकरित्या जोडलेले आहोत, या सगळ्यांपेक्षा सुद्धा न्यायालयामध्ये पुरावे चालतात. न्यायालयामध्ये फॅक्ट्सला महत्व असतं. त्यामुळे फॅक्ट्स काय असतील त्या तपासून बघितल्या जातील आणि न्याय प्रक्रियेची आम्ही वाट बघत राहू. वुडंट वॉन्ट टू गिव्ह एनी क्रिटिकल कमेंट ऑन. त्याच्यामध्ये अरे न्यूज नेशनने माझा त्या दिवशी इंटरव्ह्यू केला आणि मला त्याची लिंक पण नाही मिळाली. कोणा विलास दादांनी केलेला का माझी दिली होती मी लगेच. विलास दादांनी मला खूप आवडला होता. तुम्ही नाही उठताय जरा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.